श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। माझा मराठाची बोल कवतिके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविना। ही माऊलींनी केलेली प्रतिज्ञा ही ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि संत साहित्याबद्दल तर आहेच, पण ह्या प्रतिज्ञेचं प्रत्यंतर आपल्याला कविवर्य मोरोपंतांच्या वाङ्मयातही सातत्यानं येत राहतं। ज्यांनी ज्यांनी आर्याभारत, केकावली आणि अन्य पंथग्रंथांचा अभ्यास केला ते त्यामध्ये रमून जातात। मराठी जुन्या साहित्यातील, पंथ साहित्यातील हे अत्यंत महत्वाचं लेणं अदृश्य झालं होतं। काळाच्या पोटात गडप होतं की काय असं वाटू लागलेलं होतं, पण ज्याप्रमाणे अन्य लेण्यांचं उत्खनन झालं त्याप्रमाणे पुन्हा आता पंथांच्या साहित्याकडे ज्या लोकांनी समाजाचं लक्ष वेधलं असेल त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। खरोखर संस्कृत प्रचूर आणि सगळं अलंकारांनी युक्त अशा प्रकारची त्यांची ही काव्यरचना म्हणजे सरस्वतीचा वरदहस्त असल्याचं प्रत्यंतर आहे। माझ्या लहानपणी केकावली सारख्या ग्रंथांचं पाठांतर आणि आर्याभारतादिक ग्रंथांचं वाचन आमच्या तीर्थरूपांच्या ग्रंथसंग्रहामुळे मला अनायास घडलं आणि मोरोपंतांशी माझं मनाचं नातं जुडलं। आपण जे कार्य करीत आहात ते मराठी भाषेच्या दृष्टीने महत्वाचं आहे, मराठी संस्कृतीच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि आपल्या देशाचा भावी भविष्यकाळ घडविण्याकरता ज्या ज्या प्रकारचं आपल्याला अंतरंगातनं अस्मितेचं पाथेय असावं लागतं त्याही दृष्टीनं ते महत्वाचं आहे। या सगळ्या वाटचालीत मी आपल्या सोबत राहीन। आपणा सर्वांचं अभिनंदन। या कार्यक्रमाला माझ्या शुभकामना। जय जय रघुवीर समर्थ।